विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे तांत्रिक घटक आहेत त्यामधील आपण महिला व बाल विकास योजना हा भाग या ठिकाणी बघणार आहोत। तर यामध्ये आपण काही सराव प्रश्न बघणार आहोत जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, पहिलाच प्रश्न आहे की पर्याय दिलेले आहेत, 3 विधाने दिलेली आहेत आणि त्या वरीलपैकी असत्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर अ दिलेला आहे, एका वर्षातील 1000 जिवंत जन्मापैकी 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत मृत पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे अर्भक मृत्यूदर होय। ब पर्याय दिलेला आहे, एका वर्षात 1 लाख जिवंत जन्मामागे गर्भधारणा व प्रसूतीविषयक कारणामुळे मृत पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे माता मृत्यूदर। एका वर्षामध्ये एका महिलेमागे जन्माला आलेल्या जीवित बालकांची सरासरी संख्या म्हणजे एकूण जनन दर होय। आपल्याला असत्य विधान ओळखायचे आहे। पर्याय दिलेले आहेत, पहिला दिलाय अ, दुसरा ब, तिसरं दिलंय क आणि चौथं दिलंय वरीलपैकी एकही नाही। ते याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही। म्हणजे हे इथं असणारे जे तिन्ही विधाने आहेत हे तिन्ही विधाने बरोबर आहेत। तिन्ही विधाने बरोबर आहे। व्यवस्थित म्हणजे रीड करा किंवा मी सांगितलेलं व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न बघूया, मध्यान्ह आहार योजनेचे वैशिष्ट्य ओळखा। 4 वैशिष्ट्य दिलेले आहे। शाळेमधील पट नोंदणी वाढविणे, शाळेमधील उपस्थिती वाढविणे व टिकविणे, विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे। असं किती 4 म्हणजे दिलेले आहेत अ, ब, क आणि मग त्यामध्ये पर्यायी उत्तर दिलेले आहे वरीलपैकी सर्व। दुसरं दिलं आहे अ, ब, तिसरं दिलं आहे अ, ब, क आणि चौथं दिलं आहे ड। तर याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व। म्हणजे मध्यान्ह आहार योजनेची हे जे 4 पर्याय दिलेले आहेत ही वैशिष्ट्ये आहेत। काय? शाळेमधील पट नोंदणी वाढविणे, शाळेमध्ये उपस्थिती वाढविणे व टिकविणे, विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणे आणि प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे हे काय मध्यान्ह आहार योजनेचे वैशिष्ट्ये आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय आविष्कार अभियानाबाबत विचार करा। पहिला अ विधान दिला आहे की या अभियानाची सुरुवात 9 जुलै 2015 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आली। दुसरा दिलेला आहे पर्याय, याचा उद्देश 6 ते 18 वयोगटातील मुलामुलींचे विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान विषयी चौकस बुद्धी, सर्जनशीलता आणि प्रेम रुजविणे आहे। आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेले आहेत अ, ब बरोबर, अ, ब चूक, फक्त अ बरोबर आणि चौथा पर्याय दिला आहे फक्त ब बरोबर। तर याचं योग्य विधान पर्याय 1 बरोबर आहेत, अ आणि ब। म्हणजे या ठिकाणी दिलेले दोन्ही विधाने बरोबर आहे। राष्ट्रीय आविष्कार अभियानाबाबत जे 2 विधाने दिलेली आहेत की या अभियानाची सुरुवात केव्हा झाली, 9 जुलै 2015ला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते आणि याचा उद्देश 6 ते 18 वयोगटातील मुलामुलींमध्ये विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान याविषयी चौकस बुद्धी, सर्जनशीलता आणि प्रेम रुजविणे हा आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न आहे की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ग्रामीण भागात महिला साक्षरता रिकामी जागापेक्षा कमी असलेल्या शैक्षणिकदृष्ट्या मागास गट किंवा तालुक्यामध्ये आणि महिला साक्षरता राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असलेल्या निवडक शहरी भागामध्ये राबविण्यात येते। आणि पर्याय 4 दिलेले आहे, 20%, 30%, 50%, 75%। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, 30%। 30%पेक्षा कमी असलेल्या म्हणजे काय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना कुठं राबवली जाते, ग्रामीण भागात महिला साक्षरता 30%पेक्षा कमी असलेल्या म्हणजे ज्या ग्रामीण भागामध्ये महिला साक्षरता दर 30%पेक्षा कमी असेल, शैक्षणिकदृष्ट्या जो मागास गट आहे किंवा तालुका आहे त्यामध्ये महिला साक्षरता राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असलेल्या निवडक भागामध्ये राबविण्यात येत असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, असत्य विधान ओळखा। पहिला पर्याय दिलेला आहे, माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या व शिक्षणातील दर्जा वाढविण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू करण्यात आले। दुसरा पर्याय दिला आहे की दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबांना निःशुल्क LPG कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली। तिसरा पर्याय दिले की कुपोषणाला आळा घालण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ कुपोषण मिशनची सुरुवात करण्यात आली। आणि चौथा पर्याय दिला आहे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सबला योजना सुरू करण्यात आली। तर आपल्याला हे 4 जे विधाने दिलेले आहेत यापैकी आपल्याला असत्य विधान निवडायचं आहे। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये उत्तर सांगू शकता।
तर असत्य विधान आहे, बालमृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी सबला योजना सुरू करण्यात आली, तर हे विधान असत्य आहे. कारण सबला योजना ही बालमृत्यूशी संबंधित नाही, कारण सबला योजना ही किशोरी मुलींसाठी, किशोर वयातील मुलींसाठी सबला योजना आहे, त्यामुळे हे विधानच असत्य आहे. मग उरलेले जे 3 वरचे विधान आहेत तर हे बरोबर विधान आहेत, लक्षात घ्यायच्या. कुपोषणाला आळा घालण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ कुपोषण मिशनची सुरुवात करण्यात आली. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांना निःशुल्क LPG कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. आणि माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या व शिक्षणातील दर्जा वाढविण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान सुरू करण्यात आले. हे जे 3 विधाने आहेत ते अगदी बरोबर आहेत. आणि 4थं विधान दिलं आहे ते असत्य आहे, कारण सबला योजना हे किशोरी मुलींसाठी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. चुकीची जोडी वळका. आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत, यापैकी आपल्याला चुकीची जोडी वळकायची आहे. तर बघा, पहिला दिला आहे पूरक पोषण आहार एकात्मिक बाल विकास प्रकल्प, म्हणजे त्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत. पूरक पोषण आहार 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता. अनौपचारिक शिक्षण 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुले. पोषण आहार व आरोग्य शिक्षण 15 ते 45 वयोगटातील स्त्रिया. आणि चुकीची जोडी 4था पर्याय दिला आहे, वरीलपैकी एकही नाही. तर 4था पर्याय त्याचे योग्य उत्तर आहे, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे हे 3 जे पर्याय दिलेले आहेत, म्हणजे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ज्या सेवा आहेत, कोणत्या वयोगटासाठी कोणत्या गोष्टी आहेत, हे या ठिकाणी दिलेले आहेत 3. तर हे अगदी बरोबर आहेत. हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा, कारण जरी इथं 3 दिलेले असलं तरी आपल्याला 1 लाईनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो आणि एखादाच विचारला जाऊ शकतो. तर बघा, तर या ठिकाणी 3 प्रश्न आपले कव्हर होऊ शकतात. पूरक पोषण आहार कोणत्या म्हणजे कोणासाठी आहे, तर 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी आहे. तर अनौपचारिक शिक्षण कोणासाठी आहे, तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी. पोषण आहार व आरोग्य शिक्षण 15 ते 45 वयोगटातील स्त्रियांसाठी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी कोणती अट नाही. आपल्याला या ठिकाणी 3 अटी दिलेल्या आहेत आणि मग नंतर पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. तर कोणती अट नाही असं आहे. बघा, ग्राहकांचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे राहील. ग्राहक BPL कुटुंबातील महिलाच असली पाहिजे. ग्राहकांच्या घरामध्ये कोणाच्याही नावे पहिले LPG कनेक्शन असावे. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत फक्त अ, दुसरा पर्याय दिला अ, ब, तिसरा पर्याय दिला फक्त क आणि 4था पर्याय दिला अ, ब आणि क. तर कोणती अट नाही असं आहे. तर पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर आहे. क क्रमांकाचं ग्राहकांच्या घरामध्ये कोणाच्याही नावे पहिले LPG कनेक्शन असावे ही अट नाही आहे. मग हे जे 2 अटी दिलेले आहेत, ग्राहकांचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे, हे बरोबर आहे. आणि ग्राहक BPL कुटुंबातील महिलाच असली पाहिजे, हे पण बरोबर आहे. तर यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती अट नाही, तर हे क ठिकाणी दिलेली अट आहे, ही नाही आहे. म्हणून पर्याय 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. चुकीची जोडी वळका. तर आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी वळकायची आहे. नाही मंजिल योजना, म्हणजे योजना दिलेली आहेत, केव्हा सुरू झाली ते दिलेले आहेत. तर नाही मंजिल योजना 8 ऑगस्ट 2015ला सुरू झाली, हे विधान बरोबरच आहे. शालेय पोषण आहार 28 नोव्हेंबर 2001, हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर आहे विद्यांजली योजना 16 जून 2016, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून चुकीची जोडी तर वरीलपैकी एकही नाही. म्हणून पर्याय 4 हे त्याचं उत्तर येईल. आणि आपण हे जे प्रश्न बघत आहोत, म्हणजे रिव्हिजन करत आहोत सराव प्रश्न, तर हे प्राईम पब्लिकेशनचे आहे. तर त्यामध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, सरावाला तुम्हाला उपयोगी पडेल. नाही तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी 3 योजना दिलेल्या आहेत आणि त्या कोणत्या केव्हा सुरू झाल्या हे दिलेले आहेत, तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उद्दिष्टे कोणते. 4 उद्दिष्ट या ठिकाणी दिलेली आहेत आणि आपल्याला या ठिकाणी 4 उद्दिष्टे आहेत आणि कोणती, म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत नाही, ते उद्दिष्टे कोणती ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. पर्यायी उत्तरामध्ये सांगितलं आहे. अर्भक व माता मृत्यू प्रमाण कमी करणे,
ब पर्याय दिलाय महिला व बाल आरोग्य व सार्वजनिक लसीकरणावर भर देणे. क दिलाय स्थानिक पातळीवर होणाऱ्या साथीच्या रोगासह सांसर्गिक व असांसर्गिक रोगाचे प्रतिबंध व नियंत्रण करणे. ड दिलाय आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी या पद्धतींना मुख्य प्रवाहात आणणे. तर काय कशाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची ही उद्दिष्टे आहेत. आणि पर्याय दिलेले आहेत फक्त अ पर्याय योग्य आहे. दुसरं दिलं अ ब, दुसरं दिलं आहे अ ब क आणि तिसरं दिलं अ ब आणि चौथं दिलं अ ब क आणि ड. तर चौथा पर्याय आपला या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेले अ ब क आणि ड हे चारही वाक्ये दिलेली आहेत. हे काय तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची उद्दिष्टे आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण कसं जास्तीत जास्त अभ्यासक्रम कव्हर व्हावा या उद्देशानेच अशा पद्धतीने दिलेले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची उद्दिष्टे अर्भक व माता मृत्यूदर कमी करणे, महिला व बाल आरोग्य व सार्वजनिक लसीकरणावर भर देणे, स्थानिक पातळीवर होणाऱ्या साथीच्या रोगासह सांसर्गिक व असांसर्गिक रोगाचे प्रतिबंध व नियंत्रण करणे, आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी या पद्धतींना मुख्य प्रवाहात आणणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची उद्दिष्टे आहेत. लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा 10व्या क्रमांकाचा दिलेला आहे. अ पर्याय दिलाय बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली. आणि दुसरा पर्याय दिला यामध्ये फक्त एकच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी सरकारतर्फे 5,000 रुपये दिले जातात. आणि पर्याय 4 दिलेले आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, तिसरं पर्याय दिलेलं आहे अ आणि ब बरोबर आणि चौथं दिले अ ब चूक आहेत. तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर निवडायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय 3 या ठिकाणी दिलेले आहेत अ आणि ब दोन्ही बरोबर म्हणून विधाने दिलेली आहेत. तर ह्या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्यूज वाटत आहे मला. नंतर मी पुढचा व्हिडिओ करीन, त्यामध्ये मी याचं एक्सप्लेन करणार आहे. तर त्यानंतरचा प्रश्न बघूया की सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी किमान 250 अनामत रक्कम भरावी लागते. आणि ब पर्याय दिलेले आहे एका वर्षामध्ये किमान 1,000 ते 1,50,000 पर्यंत रक्कम खात्यामध्ये भरता येते. क पर्याय दिलेला आहे की मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जमा रकमेपैकी 50% रक्कम फक्त उच्च शिक्षणासाठी काढता येईल. आणि आपल्याला असत्य विधान ओळखायचे आहे. पर्याय दिलेले आहेत पहिला या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले आहेत की म्हणजे या ठिकाणी हा 3 नाही, तर या ठिकाणी फक्त अ बरोबर आहे. म्हणजे अ असत्य आहे, दुसरं दिलं आहे ब असत्य आहे, तिसरं दिलं आहे क असत्य आणि चौथं दिलं आहे वरीलपैकी एकही नाही. तर या ठिकाणी क हे विधान आहे हे असत्य आहे. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जमा रकमेपैकी 50% रक्कम फक्त उच्च शिक्षणासाठी काढता येईल हे विधान असत्य आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी किमान 250 अनामत रक्कम भरावी लागते. आणि दुसरं विधान दिलेले एका वर्षामध्ये किमान 1,000 ते 1,50,000 रक्कम 50,000 पर्यंत रक्कम खात्यामध्ये भरता येते. ते एक आणि दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि क विधान चुकीचे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा देवदासी कल्याण योजनेबाबत सत्य विधान ओळखा. अ पर्याय दिलेले आहे या योजनेअंतर्गत देवदासींना निर्वाह करण्याकरिता आणि त्यांना त्यांच्या मुलींना विवाहाकरिता अनुदान देण्यात येते. देवदासीच्या बालकांना शालेय गणवेश तसेच इतर शालेय उपयोगी साहित्य देण्यासाठी अनुदान देण्यात येते. आणि क दिलेला आहे विधान देवदासीच्या मुलांसाठी वसतिगृहाची सोय पुरविण्यात येते. आणि पर्याय दिलेले आहेत अ बरोबर म्हणजे अ विधान सत्य आहे, दुसरं दिलं अ आणि ब, तिसरं दिलं अ ब क आणि चौथं दिलं आहे अ आणि क. तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर निवडायचे आहे. तर या ठिकाणी जे विधान दिलेले अ ब आणि क हे तिन्ही विधान सत्य आहे. पर्याय 3 बरोबर आहे. या ठिकाणी अ ब आणि क हे तिन्ही विधाने दिलेले आहेत. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. कोणत्या योजनेबद्दल आहेत हे देवदासी कल्याण योजनेबाबत असणार हे 3 विधाने आहेत. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. बाबत थोडं कन्फ्यूज वाटतं असं म्हटलं होतं, तर ते मी म्हणजे पुढच्या व्हिडिओत न सांगता इथंच मी आता सांगून घेते. मी बघून घेतलेली आहे व्यवस्थित. तर बघा बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली.
हे विधान बरोबर आहे। आणि यामध्ये फक्त एकाच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी सरकारतर्फे 5,000 दिले जातात। हे कसं तर सिली मिस्टेक झाली असणार ते टायपिंग करत असताना या ठिकाणी 50,000 लिहायला पाहिजे होतं, म्हणून विधान अ आणि ब बरोबर राहिलं असतं। इथं म्हणजे उत्तर मला अ आणि ब दिलेलं होतं, म्हणून मी थोडं कन्फ्यूज वाटलं की म्हणजे आधीच योजनेबद्दल माझी कन्या भाग्यश्री योजना अभ्यासली आहे, आधीच्या व्हिडिओ आपण घेतला आहोत, त्यामुळे आपल्याला थोडं मला इथं वाटलं होतं डाऊट। तर ते आता मी या ठिकाणी क्लिअर केली आहे। बघा, एका मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी 50,000 दिले जातात आणि 2 मुलीच्या जन्मानंतर प्रत्येक मुलीच्या नावे 25,000 रुपये दिले जाते। त्या योजनेचा उद्देश कोणता आहे? कोणती? माझी कन्या भाग्यश्री योजना। तर मुलीच्या जन्मदरात वाढ होणे आणि गर्भलिंग चाचणी रोखणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि हमी देण्यासाठी आणि मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने आहे। तर मुलींचे वय किती मुलीची वय किती आणि किती रक्कम काढता येते ह्या योजनेअंतर्गत? तर 6 वर्षाची झाल्यानंतर सदर रकमेतील केवळ व्याज काढता येतो आणि जर 12 वर्षाची झाली असेल तर त्या रकमेतील केवळ व्याज काढता येतो आणि 18 वर्ष झाल्यानंतर पूर्ण रक्कम मुद्दल आणि व्याज काढता येतो। आता इथं दुसरंच एक विधान दिलेलं आहे, मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जमा रकमेपण पण हे समृद्धी योजनेबद्दल आहे, तर हे विधानच चुकीचं आहे। या ठिकाणी पर्याय क दिलेलं होतं, या ठिकाणी चुकीचं विधान होतं। चला आता हा प्रश्न पण इथं क्लिअर झालेला आहे। आता आपण दुसरे प्रश्न बघूया। बघा, प्रश्न आहे, मनोधरी योजना केव्हा सुरू करण्यात आली? पर्याय दिलेले आहे 2011, 2012, 2013 आणि 2014 असं हे पर्याय दिलेले आहे। तर सांगा तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये उत्तर सांगत चला। तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3, 2013 मनोधरी योजना सुरू करण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न बघा, जागतिक बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक बालदिन बघा, 14 नोव्हेंबर हा राष्ट्रीय बालदिन असतो। 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बालदिन असतो। तर जागतिक बालदिन केव्हा असतो? पर्याय 4 दिलेले आहे 20 नोव्हेंबर, 20 डिसेंबर, 12 नोव्हेंबर आणि 20 ऑक्टोबर। तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचे आहे, तर 20 नोव्हेंबर पर्याय 1 हा उत्तर योग्य आहे। 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून साजरा केला जात असतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, मनोधरी योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे? पर्याय दिलेले आहेत, मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी, दुसरं दिलं आहे बलात्कार, लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी, मुलीचे लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी, आणि चौथं दिलं आहे यापैकी सर्व। तर याचे योग्य उत्तर पर्याय 2 आहे, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी मनोधरी योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा। तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। जोड्यात दिलेले आहेत, 12 जून जागतिक बालकामगार निषेध दिन, 12 जुलै मलाला दिन, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि चौथं दिलंय यापैकी एकही नाही। तर आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे। तर यापैकी एकही नाही, म्हणजे चुकीची जोडी एकही नाही, म्हणजे दिलेले ह्या 3 जोड्या आहेत त्या तिन्ही बरोबर आहेत। म्हणजे बघा, 12 जूनला काय असतो? जागतिक बालकामगार निषेध दिन, म्हणजे बालकामगार विरोधी दिन असतो 12 जूनला। त्यानंतर 12 जुलैला मलाला दिन असते, 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिन असते। म्हणजे तिन्ही जोड्या योग्य आहेत, म्हणून पर्याय 4 यापैकी एकही चुकीची नाही असं उत्तर येईल। त्यानंतरचा प्रश्न बघा, सन 2010 महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? 4 पर्याय दिलेले आहेत, KP बक्षी, दुसरं दिलेलं आहे न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी, तिसरा पर्याय दिला BN श्रीकृष्ण, चौथा पर्याय दिला आहे सुशील कुमार शिंदे। तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्यायातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2010 महिलांवरील जो अत्याचार आहे तो रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी समिती नेमण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय महिला आयोगाबाबत विचार करा। अ पर्याय दिलेला आहे, या आयोगाची स्थापना 1992 साली झाली,
राष्ट्रीय महिला आयोग. राष्ट्रीय महिला आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. क पर्याय दिलाय. याचा मुख्य उद्देश महिलांचे हक्क आणि समस्याविरुद्ध आवाज उठवणे हा आहे. आणि आपल्याला असत्य विधान ओळखायचे आहे. पर्याय दिलेला आहे अ बरोबर, म्हणजे असत्य विधान ओळखायचे आहे. म्हणजे अ असत्य आहे का, ब असत्य की क, की यापैकी एकही नाही असत्य. अशा पद्धतीने आपल्याला इथून पर्यायातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर यापैकी एकही विधान असत्य नाही आहे. म्हणजे असत्य विधान ओळखायचे आहे आपल्याला. नाही, यापैकी एकही विधान असत्य नाही आहे. पर्याय 4 याचे उत्तर आहे. म्हणून या ठिकाणी दिलेले जे पर्याय 3 आहेत राष्ट्रीय महिला आयोगाबाबत जे विधान दिले आहेत हे तिन्ही विधान बरोबर आहेत. या आयोगाची स्थापना राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली तर 1992ला झाली. आणि आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. आणि याचा मुख्य उद्देश महिलांचे हक्क आणि समस्याविरुद्ध आवाज उठविणे हे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली. पर्याय 4 दिलेले आहे. 2001, 2005, 2007, हे इथं चुकलं असणार, 2016. तर या ठिकाणून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. हा तसा मागे CDPOच्या एक्झामला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर याच्या पर्याय 3 उत्तर येते 2007. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली तर 2007ला झाली. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न आहे की राष्ट्रीय महिला आयोगास महिला संबंधी घटनांची चौकशी करण्यासाठी फौजदारी न्यायालयाचे अधिकार प्राप्त आहेत. ब पर्याय दिलेला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक या होत्या. आणि आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहे फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, तिसरं दिलं आहे अ आणि ब बरोबर, चौथं दिलं आहे ब आणि क चूक. तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर या ठिकाणी फक्त ब बरोबर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक या होत्या. हे विधान बरोबर आहे. आणि या ठिकाणी जसं या ठिकाणी एक्झाम म्हणजे इथं प्रश्नांचं स्वरूप अशा पद्धतीने दिलेले आहेत. तर असे प्रश्न तो क्वचितच मध्ये 3-4 किंवा 2-3 असेच प्रश्न राहू शकतात. नाहीतर बाकी प्रश्न सगळं वन लाईनर स्वरूपात असतील. त्यामुळे त्यांनी म्हणजे काय असं काळजी करायची नाही की आपल्याला असे मोठाले प्रश्न राहतील का नाही. ग्रुप बीचे एक्झाम झालेली होती MPSC CDPOचं. त्यातून काही प्रश्न घेण्यात आलेले आहे जसेच्या तसे. आणि जास्तीत जास्त अभ्यासक्रम कवर व्हावा म्हणून सुद्धा काही प्रश्न अशा पद्धतीने तयार करण्यात आलेले जे IMP मुद्दे आहेत ते असं पर्यायाच्या स्वरूपात देण्यात आलेले आहेत. अ पर्याय, ब पर्याय, जास्तीत जास्त अभ्यासक्रम कवर व्हा या उद्देशाने फक्त त्याला प्रश्नांचं स्वरूप दिलेलं आहे. एवढं लक्षात घ्यायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा. बालकांसाठी राष्ट्रीय धोरण 2013 बाबत विचार करा. यानुसार 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक होय. बालकांसाठीचा राष्ट्रीय धोरण 2013 आहे. यानुसार 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक. दुसरा पर्याय दिलेला या धोरणाची अंमलबजावणी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय करेल. आणि पर्यायी उत्तर दिले अ आणि ब बरोबर. दुसरं दिलं अ ब चूक आणि दुसरं अ ब चूक आणि तिसरं दिलं अ बरोबर आणि चौथं दिले फक्त ब बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे कोणते बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहे. बघा मी म्हटलं ना अभ्यासक्रम कव्हर होण्यासाठी असं दिलं आहे. बालकांसाठी राष्ट्रीय धोरण 2013 नुसार 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक होय. आणि या धोरणाची अंमलबजावणी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत होत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा. महिला आर्थिक विकास महामंडळचे उद्देश ओळखायचे आहे आपल्याला. ग्रामीण भागात महिलांचे संघटन करणे. महिलांमध्ये ब पर्याय दिले महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे. क दिलेला आहे उद्योजकीय विकास घडवून आणणे. आणि ड पर्याय दिला आहे स्वयंसहायता बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे. आणि विधाने दिलेली आहेत वरील सर्व अ ब क अ क ड आणि चौथा पर्याय दिला अ आणि ब. तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे कोणते उद्देश आहे ते ओळखायचे आहे. तर पर्याय 1 बरोबर आहे. वरील सर्व हे जे विधाने दिलेली आहेत ही सर्व उद्देश आहे कशाचे महिला व बाल विकास महिला आर्थिक विकास महामंडळ जे बचत गटाच्या या मार्फत कार्य चालते. महिला आर्थिक विकास महामंडळ चे उद्देश ग्रामीण भागामध्ये महिलांचे संघटन करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, उद्योजकीय विकास घडवून आणणे आणि स्वयंसहाय्य बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे हे
व हे जे 4 दिलेले आहेत पर्याय ते 4ही उद्देश आहेत महिला आर्थिक विकास महामंडळाचे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बाल धोरण 1974 बाबत सत्य विधाने वळखा. महत्त्वाचा आहे हा राष्ट्रीय बाल धोरण 1974. या धोरणामध्ये बालकांना राष्ट्राची सर्वोच्च संपत्ती सर्वोच्च महत्त्वाची संपत्ती असे म्हटले आहे. राष्ट्रीय बाल धोरण 1974 या धोरणामध्ये बालकांना काय तर राष्ट्राची सर्वोच्च संपत्ती असे म्हटले आहे. या धोरणामध्ये शिक्षणात शारीरिक शिक्षणाचा व करमणुकीचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला 4 पर्याय दिले आहे, फक्त अ बरोबर, ब बरोबर, अ ब बरोबर आणि अ ब चूक. तर योग्य विधानामध्ये निवडा तुम्हाला येत असेल तर. तर या ठिकाणी पर्याय 3 बरोबर आहे, अ आणि ब बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहे. ह्या म्हणजे कोणता राष्ट्रीय बाल धोरण 1974 यानुसार बालकांना राष्ट्राची सर्वोच्च संपत्ती म्हटलं आहे. आणि या धोरणामध्ये शिक्षणात शारीरिक शिक्षणाचा आणि करमणुकीचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले. कोणतं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. पर्याय दिलेले आहेत 4. 9 जून 2016, 23 मार्च 2016, 9 जून 2015 की 23 मार्च 2015. तर केव्हा सुरू करण्यात आला तर त्याचे योग्य उत्तर आहे 9 जून 2016ला. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान 9 जून 2016ला सुरू करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यापीठ व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. आणि 4 पर्याय दिले आहे. राष्ट्रीय आविष्कार अभियान, पढ़े भारत बड़े भारत, विद्यावीरता अभियान, विद्यांजली योजना. तर कोणती योजना किंवा अभियान आहे या 4 पर्यायापैकी, तर ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. तर त्याचे योग्य उत्तर आहे विद्यावीरता अभियान या योजनेअंतर्गत. 3रा पर्याय योग्य आहे. विद्यावीरता अभियान या योजनेचा उद्देश विद्यापीठ व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी व मुलींना संरक्षण देण्यासाठी 22 जानेवारी 2015 रोजी ठेवा, आधीच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे योजना. 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आलेली योजना कोणती. पर्याय दिलेले आहेत. जननी सुरक्षा योजना, बेटी बचाव बेटी पढाओ योजना, सुकन्या समृद्धी योजना, विद्यावीरता अभियान. तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे. बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना आहे जी स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी व मुलींचे संरक्षण करण्यासाठी किंवा तर 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. रिकामी जागा या कार्यक्रमाअंतर्गत माता व नवजात अर्भकांना सार्वजनिक आरोग्य संस्थेमध्ये मोफत सेवा पुरविल्या जातात. पर्याय दिलेला अ जननी शिशु सुरक्षा योजना, 2रा पर्याय दिला आहे मातृत्व लाभ योजना, 3रा दिला आहे नवसंजीवनी योजना आणि 4थं दिलं आहे सुकन्या समृद्धी योजना. तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर निवडायचे आहे की कोणता योजना किंवा कार्यक्रम आहे की ज्या अंतर्गत माता व नवजात अर्भकांना सार्वजनिक आरोग्य संस्थेमध्ये मोफत सेवा पुरविल्या जातात. तर कोणत्या योजनेअंतर्गत. तर 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून आपल्याला निवडायचे आहे. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे. पर्याय 2 येथे मातृत्व लाभ योजना या योजनेअंतर्गत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. मनोधैर्य योजनेबाबत विचार करायला आपल्याला विधाने दिलेली आहेत आणि मग त्या अजून पर्याय उत्तरे दिलेले. हा प्रश्नसुद्धा म्हणजे आधीच्या म्हणजे एक्झामला आलेला आहे, एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये प्रश्न येणार नाही. त्यानंतर बघा अ पर्याय बघा मनोधैर्य योजनेबाबत. बलात्कार किंवा बालकांमधील लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व त्याचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यामध्ये 2 ऑक्टोबर 2016 रोजी योजना सुरू करण्यात आली. ब पर्याय दिला आहे. या योजनेअंतर्गत 2 ऑक्टोबर 2013 पासून घडलेल्या घटनांमधील पीडित महिला किंवा बालकास लाभ देण्यात येणार आहे. क पर्याय दिलेला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास बलात्कार बालकांवरील लैंगिक अत्याचार
ॲसिड हल्ला इत्यादी घटनांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाल्यास लाभ दिला जातो। ड पर्याय दिलेला आहे, बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणी 2 लाख, तर ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास 3 लाख रकमेचे अर्थसहाय्य दिले जाते। आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत अ, क आणि ड बरोबर, दुसरं दिलं आहे क बरोबर, तिसरा पर्याय दिला आहे अ, ब, क आणि ड बरोबर, आणि चौथा पर्याय दिला आहे अ, ब, क आणि ड चूक। तर यामध्ये आपल्याला योग्य विधान निवडायचे आहे। हे जे विधान दिले आहे ते मनोधैर्य योजनेबाबत दिलेले आहेत आणि कोणते विधान बरोबर आहेत ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे। तर या ठिकाणी अ, ब, क आणि ड, ब, क आणि ड हे विधाने दिलेली आहेत। तर ही विधाने बरोबर आहेत, चारही विधाने बरोबर आहेत या ठिकाणी। तर बघा, त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत कोणती योजना सुरू करण्यात आली? तर जननी सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी योजना, वीरता योजना, विद्यावीरता योजना यापैकी नाही। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे पर्याय 2 आहे येथे सुकन्या समृद्धी योजना ही बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते? पर्याय दिले, जिल्हा, तालुका, गाव, अंगणवाडी। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे, तर अंगणवाडी त्याचे उत्तर आहे। इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान अंगणवाडी आहे, चौथा पर्याय। त्यानंतरचा प्रश्न आहे, नवजात मृत्यूदर म्हणजे 1000 जीवित जन्मामागे रिकामी जागा दिवसाच्या आत मृत पावणाऱ्या बालकांची संख्या होय। तर पर्याय 1 दिला आहे 0 ते 14, दुसरा दिला आहे 0 ते 28, तिसरा पर्याय 0 ते 40, चौथा पर्याय दिला आहे 0 ते म्हणजे ह्यातून 0 ते 36 वगैरे असेल। तर हा तर असा पर्याय चुकच आहे। तर आपल्याला योग्य विधान निवडायचे आहे, तर 0 ते 28 हा त्याचं योग्य पर्याय 2 उत्तर आहे त्याच्यात, की 0 ते 28 दिवसाच्या आत मृत पावणाऱ्या बालकांची संख्या आहे। नवजात मृत्यूदर म्हणजे 1000 जिवंत जन्मामागे 0 ते 28 दिवसाच्या आत मृत पावणाऱ्या बालकांची संख्या होय। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत विधाने दिलेली आहेत। या योजनेचा लाभ शासकीय व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमामध्ये असणाऱ्या महिलांना मिळत नाही। लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या 2 जिवंत अपत्यांना जन्म देतानाच मिळतो। विधाने दिलेली आहेत, पर्यायी विधाने उत्तरे, फक्त अ बरोबर, अ, ब बरोबर, अ, ब चूक, फक्त ब बरोबर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, बरोबर आहे। जे शासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये लाभ घेणाऱ्या महिला त्यांना मिळत नाही, म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही। आणि लाभार्थी महिलांना आणि ज्यांना लाभ मिळतो त्यांना पहिल्या 2 जिवंत अपत्यांना जन्म देतानाच मिळत असतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, बालकांसाठी राष्ट्रीय कृती योजना 2016 ही 24 जानेवारी 2017 रोजी जाहीर करण्यात आली। यामध्ये खालीलपैकी कोणती अग्रक्रम क्षेत्रे आहेत? त्यावर दिले, जगणे, आरोग्य व पोषण, ब दिले आहे शिक्षण व विकास, तिसरं क दिलेलं आहे संरक्षण, चौथं ड दिलं आहे सहभाग। आणि आपल्याला 4 पर्याय दिले आहे, वरीलपैकी सर्व अ, ब आणि ब, तिसरं पर्याय दिले अ, ब आणि ड, आणि चौथं दिले अ, ब आणि क। तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे, तर वरील सर्व विधाने हे बरोबर आहेत। बालकांसाठी राष्ट्रीय कृती योजना 2016 ही 24 जानेवारी 2017 रोजी जाहीर करण्यात आली आणि त्यामध्ये अग्रक्रम क्षेत्र देण्यात आलेले आहेत, हे जगणे, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास, संरक्षण आणि सहभाग हे योग्य आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण, वंदे मातरम योजनेबाबत विचार करा। वंदे मातरम योजना दिलेल्या सुरुवात 2004ला। ही योजना मिलेनियम डेव्हलपमेंट गोलनुसार बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे 2 विधान दिले आहेत आणि मग पर्यायी विधाने दिली आहेत, फक्त अ बरोबर, फक्त ब, अ, ब बरोबर, आणि चौथा पर्याय दिले अ आणि ब चूक। तर या ठिकाणी फक्त अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत वंदे मातरम योजनेबाबत। वंदे मातरम योजना केव्हा सुरू झाली? 2004ला। आणि ही योजना कशासाठी? तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोलनुसार बालमृत्यूदर आणि माता मृत्यूदर कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न,
जननी शिशु सुरक्षा योजनेबाबत खालील पैकी कोणता लाभ दिला जात नाही? पर्याय अ दिला आहे मोफत रक्तपुरवठा, मोफत वाहतूक व्यवस्था, मोफत औषधे व लागणारे साहित्य. आणि पर्यायी उत्तर दिले आहेत अ बरोबर, ब, क की यापैकी एकही नाही. म्हणजे कोणता लाभ दिला जात नाही असा हा प्रश्न आहे. कोणत्या योजनेअंतर्गत? जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत. हे जे 3 पर्यायी लाभ दिलेले आहेत तर यापैकी कोणतं लाभ दिले जात नाही अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर येते यापैकी एकही नाही. म्हणजे तिन्ही लाभ दिले जातात. म्हणजे मोफत रक्तपुरवठा दिला जातो, मोफत वाहतूक व्यवस्था दिली जाते आणि मोफत औषधे व लागणारे साहित्य या तिन्ही सुविधा जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत दिल्या जातात. हे तिन्ही लाभ आहेत कोणते? जननी शिशु सुरक्षा योजनेचे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे 4 डिसेंबर 2007 रोजी सुरू झालेली उज्ज्वला योजना कोणत्या कारणासाठी सुरू करण्यात आली? 4 डिसेंबर 2007 रोजी उज्ज्वला योजना आहे, लक्षात ठेवायचं. उज्ज्वला योजना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यामध्ये फरक आहे. तर पर्याय अ दिले ग्रामीण भागामध्ये वीज उपलब्ध करण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये गॅस कनेक्शन देण्यासाठी, महिलांचे शोषण व अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी. आणि चौथा दिला यापैकी एकही नाही. तर आधीच्या म्हणजे याच्यावर आपण जे उज्ज्वला योजना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन्ही योजनेचा फरक करणारा असा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. एका व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही योजना घेतलेली आहे, त्यामुळे ज्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल त्याचे योग्य उत्तर देऊ शकतात. तर याचे योग्य उत्तर आहे महिलांच्या शोषण व अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी आहे. जे 2007ची जी उज्ज्वला योजना आहे, 4 डिसेंबर 2007 रोजी सुरू करण्यात आलेली जी उज्ज्वला योजना आहे ती महिलांचे शोषण व अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी आहे. आणि जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे ते गॅस कनेक्शनशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा पर्याय दिलेले आहेत नजीमा झैदी, दुसरा पर्याय दिला विजया रहाटकर, तिसरं दिला स्मिता पटेल आणि चौथं दिला यापैकी एकही नाही. तर या ठिकाणी ज्यांनी करंटचा अभ्यास केला असणार त्यांना योग्य उत्तर देता येईल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, विजया रहाटकर ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या आता करंटमध्ये 2024ला. विजया रहाटकर उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा. त्यानंतरचा प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा. राजीव गांधी किशोरी सबलीकरण योजना 2010ची आहे. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010, स्वधार योजना 2001 आणि चौथा पर्याय दिला यापैकी एकही नाही. तर आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. तर यापैकी एकही नाही. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेल्या तिन्ही योजना आणि त्यांचे वर्ष बरोबर आहेत. राजीव गांधी किशोरी सबलीकरण योजना 2010ला सुरू झाली. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010ची आहे आणि स्वधार योजना 2001ची आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सत्य विधान ओळखा. तर आपल्याला विधाने दिलेली आहेत. 7 वर्षामध्ये देशामध्ये 2 करोड नवीन घरे बनविणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. ब पर्याय दिले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊ शकतात. क पर्याय दिला या योजनेअंतर्गत गृह कर्जाचा व्याजदर 6.5% आकारण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच लाभार्थ्यास 2000 महिना एवढा EMI भरावा लागेल. घराची नोंदणी महिलांच्या नावावर किंवा पती पत्नीच्या नावे करण्यात येईल. हे किती ब क ड विधाने दिलेले आहेत आणि पर्याय उत्तरे आहेत अ बरोबर अ ब, दुसरं तिसरं दिलं आहे अ ब क ड आणि चौथं दिलं आहे म्हणजे एकही नाही. कोणते सत्य विधाने? आपल्याला या ठिकाणी सत्य विधान निवडायला सांगितलं आहे. तर यातील सत्य विधाने कोणते आहेत? तर अ ब आणि अ ब क ड म्हणजे वरील सर्व विधाने सत्य आहेत. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले जे ही अ विधान, ब विधान, क आणि ड विधान ही चारही विधाने सत्य आहे. मी पुन्हा वाचत नाही कारण अशी कमेंट आली होती की मॅडम तुम्ही पुन्हा नको वाचत जा, आम्हाला या म्हणजे सगळं समजते. तर प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सत्य विधान लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न बघूया. यामध्ये सुद्धा विधाने दिलेली आहेत की कोणत्या म्हणजे ही विधाने आहेत ही कोणत्या योजनेशी संबंधित आहे हे आपल्याला ओळखायचे आहेत. खालती पर्यायामध्ये म्हणजे योजना दिलेल्या आहेत. तर बघा या योजनेची सुरुवात 6 फेब्रुवारी 2013 रोजी तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरम येथे करण्यात आली.
0 ते 18 वयोगटातील 27 कोटीपेक्षा अधिक बालक व विद्यार्थ्यांमध्ये जन्मजात विकृती, आजार, कमतरता, विकासास विलंब या 4 आजाराची तपासणी करणे. सरकारी किंवा सरकारी अनुदान प्राप्त विद्यालयामध्ये 1ली ते 12वी पर्यंत शिकणारी मुले मुली व ग्रामीण व शहरी झोपडपट्टीत राहणारे 0 ते 6 वयोगटातील सर्व मुले या योजनेत येतात. तर पर्यायमध्ये दिलेले आहे राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम, स्नेहबंधन योजना, स्वदेश दर्शन योजनांच्या उत्तर दिल्या यापैकी एकही नाही. तर हे जे विधान दिलेले आहे ते कोणत्या योजनेशी संबंधित आहेत तर आपल्याला निवडायचे आहे. तर ते आहेत राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम या योजनेअंतर्गत आहेत हे विधाने. म्हणजे 6 फेब्रुवारी 2013ला तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरम इथं सुरू करण्यात आली. कोणती योजना? राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येत नाही? राजमाता जिजाऊ कुपोषण मिशन, किशोरी शक्ती योजना, सबला योजना, राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम. तर यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर बरोबर. तर चौथा पर्याय आहे ना राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रम हा एकात्मिक बाल विकास म्हणजे ICDS योजनेअंतर्गत येत नाही. तर ज्या सबला योजना आहे, किशोरी शक्ती योजना आहे आणि राजमाता जिजाऊ कुपोषण मिशन आहे हे एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS अंतर्गत येतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कोणत्या सदस्या पहिले निःशुल्क LPG कनेक्शन देण्यात येते? पुरुष सदस्य, महिला सदस्य, 1 आणि 2. पहिला आणि दुसरा म्हणजे हे 2 पर्याय दिले, दोन्ही बरोबर आहे. आणि चौथा दिले मुलगा. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय 2 महिला सदस्य. महिला सदस्यासाठी आहे ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील कोणत्या सदस्या पहिले निःशुल्क LPG कनेक्शन देण्यात येते? तर महिला सदस्याला. त्यानंतरचा प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा. पहिला पर्याय दिलेला आहे राजमाता जिजाऊ कुपोषण मिशन, कुपोषणला आळा घालण्याकरिता किशोरी शक्ती योजना, गर्ल टू गर्ल अप्रोच, सबला योजना, किशोरवयीन मुलीच्या सक्षमीकरणासाठी आणि चौथं दिलं वरीलपैकी एकही नाही. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर वरीलपैकी एकही नाही, चुकीची जोडी वरीलपैकी एकही नाही. म्हणजे पर्याय दिलेले 1, 2, 3 हे तिन्ही पर्यायामध्ये दिलेले जे वाक्य आहेत हे बरोबर आहेत. राजमाता जिजाऊ कुपोषण मिशन कुपोषणाला आळा घालण्याकरिता आहे. किशोरी शक्ती योजना गर्ल्स टू गर्ल्स अप्रोचसाठी आहे आणि महिला सबला योजना हे किशोरवयीन मुलीच्या सक्षमीकरणासाठी आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी सुद्धा असंच उत्तर आहे, चुकीची जोडी यापैकी एकही नाही. म्हणजे दिलेले हे 4 पर्याय आहेत हे म्हणजे ते तिन्ही बरोबर आहेत. म्हणजे राष्ट्रीय बाल पुरस्कार केव्हा सुरू झाला? 1996ला. राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार 1979ला. राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार 1994. म्हणजे तिन्ही विधाने बरोबर आहे. म्हणून पर्याय चौथा हा यापैकी नाही, यापैकी एकही नाही हा पर्याय आहे येणार या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की सबला योजनेबाबत खालीलपैकी कोणत्या सेवा देण्यात येतात? लो व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य शिक्षण, जीवन कौशल्य शिक्षण. तर या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. वरील सर्व अ, ब, क, ब, क, ड, अ, क, ड. तर आपल्याला या ठिकाणी योग्य विधान निवडायचे आहे. तर पर्याय 1 वरील सर्व. ह्या ठिकाणी ज्या अ, ब आणि क पर्याय दिलेले आहेत हे तिन्ही विधाने हे सबला योजनेबाबत बरोबर आहेत. म्हणजे या सेवा देण्यात येतात सबला योजनेअंतर्गत. कोणत्या? तर लो व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देण्यात येतात, आरोग्य तपासणीसुद्धा केली जाते, संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य शिक्षण दिलं जाते आणि जीवन कौशल्य शिक्षणसुद्धा दिलं जातं. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केला जातो? राष्ट्रीय बाल पुरस्कार पर्याय दिलेले आहेत 14 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोंबर. तर याचे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. 14 नोव्हेंबरला दिला जातो राष्ट्रीय बाल पुरस्कार. 14 नोव्हेंबरला दिला जातो. पर्याय 1 त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र असतात? पर्याय दिलेले आहे 5 ते 12 वयोगट, 5 ते 18, 6 ते 18, 12, 10 ते 16 वयोगट. तर राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी पात्र वयोगट कोणता आहे? तर तो वयोगट आहे 5 ते 18 हा वयोगट आहे.
5 ते 18. त्यानंतर बघा किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली? 1999, 2000, 2001, 2012. तर केव्हा सुरू करण्यात आली? तर ते आहे 2000ला. किशोरी शक्ती योजना ही 2000ला सुरू करण्यात आली होती. पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सबला योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना प्रतिदिन कोणता आहार दिला जातो? म्हणजे किती आहार दिला जातो? ह्या ठिकाणी दिलेले आहेत 8 कॅलरी. या ठिकाणी जे विधान दिलेली आहेत तर सबला योजनेअंतर्गत तर ते आपल्याला बघायचे आहेत. तर पर्याय 1 दिला आहे 800 कॅलरी व 18 ते 20 ग्राम प्रतिनी, 700 कॅलरी 18 ते 20 ग्राम प्रतिनी, आणि तिसरं दिलं आहे 600 कॅलरी आणि 18 ते 20 ग्राम प्रतिनी, आणि यापैकी एकही नाही. तर मुलींना प्रतिदिन, तर पर्याय 3 याचं योग्य उत्तर येते. यापैकी एकही नाही असं नाही हां. पर्याय 3 याचं योग्य उत्तर आहे 600 कॅलरी व 18 ते 20 ग्राम प्रतिनी हे सबला योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना प्रतिदिन देण्यात येते. लक्षात ठेवायचा तिसरा पर्याय. असं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये राहतो अशातलं नाही, काही याच्यामध्ये नाही राहत. तर लक्षात घ्यायचं. या ठिकाणी आपण महिला व बाल विकास योजना संदर्भातील आपण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, आणि हे प्राईम पब्लिकेशनच्या पुस्तकातून आपण हे रिवाईज केलेलं आहे. जर तुम्हाला ही पुस्तक हवी असेल तर सगळ्याच बुक स्टॉलला हे उपलब्ध आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना पण रिवाईज करायला उपयोगी होईल. हा व्हिडिओ आता इथंच थांबवते. धन्यवाद.